लोकसभा आणि राज्यसभेतून विरोधी पक्षाच्या एकूण 146 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी निलंबनाची कारवाई करण्यात आली। दरम्यान यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत। बघूया एक रिपोर्ट। This is a shameful incident. It is not expected. आप जाकर सदन में बैठिए। No. Derek O'Brien is hereby named to leave the house immediately. The authority of the chair, having been named by the chair, resolved that the above mentioned member be suspended from the service of the house from the remainder of the session under Rule 374(2). संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेतील 100 तर राज्यसभेतील 46 असे एकूण 146 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। दरम्यान याच मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतर मंतरवर विरोधी पक्षानं आंदोलन करत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशातील लोकशाहीला संपवण्याचा विडा उचलल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षांनी केला। देश के डेमोक्रेसी को खत्म करने के लिए ही 146 एमपीज को इन्होंने बाहर निकाला। कोई कुछ नहीं बोला। ऐसे कई जो 147 एमपीज में दूर दूर बैठे थे, मुंह भी नहीं खोले थे, बोलने का बात उनको समय भी नहीं मिला, लेकिन उसको सस्पेंड किया गया। मतलब इन्होंने ये नहीं कहा कि 150 सांसदों को बाहर कर दिया, पार्लियामेंट के बाहर खड़ा कर दिया। ये सवाल मीडिया ने नहीं पूछा, क्यों किया, कैसे किया। अमित शाह से सवाल पूछा कि भैया आप होम मिनिस्टर हो, ये 2 युवा जंप करके कैसे आ गए। बेरोजगारी पे 2 सवाल पूछे और 150 लोगों को उठा के बाहर कर दिया। शरद पवारांनी देखील खासदारांच्या निलंबनावरून भाजपवर टीकास्त्र टाकलंय। भाजपकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला। देश के गृहमंत्री ने आकर बताने की आवश्यकता है। इसकी मांग देश के अल्पसंख्यक भारतीय के लोगों ने की। इसकी कीमत 140 से ज्यादा सांसदों को सदन के बाहर रखने का काम मोदी सरकार ने किया। विपक्ष उनका आवाज हम बंद कर सकते। मी या सरकारचा जाहीर निषेध करते। 150 खासदारांना जे बाहेर निलंबित केलेले अतिशय चुकीचं आहे आणि लोकतंत्राची हत्या आहे, संविधानाची हत्या आहे, संविधानाचा अपमान आहे। संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहातील 146 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। दरम्यान संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा कोणत्या घटनेमुळे निर्माण झाला त्यावर एक नजर टाकूया। 13 डिसेंबरला लोकसभेचं कामकाज सुरू असताना 2 तरुणांनी सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली। दोन्ही तरुणांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे जाण्याचा प्रयत्न केला। उपस्थित खासदारांकडून दोन्ही तरुणांना पकडण्याचा प्रयत्न झाला। एका तरुणानं खाली वाकून बुटातून फायर क्रॅकर काढला। फायर क्रॅकरनं तरुणानं सभागृहात पिवळा धूर केला। महाराष्ट्रातले खासदार कृपाल तुमाने, राहुल शेवाळे, राजस्थानचे खासदार मुलुक नागर यांनी या तरुणाला पकडलं। गांभीर्य लक्षात येताच पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी संसदेचं कामकाज स्थगित केलं। याच वेळी लोकसभा परिसरामध्ये दोघांकडून घोषणाबाजी झाली। तानाशाही नहीं चलेगी, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या। दोघांनी लोकसभा परिसरात फायर क्रॅकर फोडले। घोषणाबाजीनंतर तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊतांनीही निलंबनावरून भाजपला धारेवर धरलाय। लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम भाजपकडून सुरू असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला। एक प्रकारे या देशातून संसदीय लोकशाहीला पायदळी तुडवण्याचा कार्यक्रम अगदी योजनाबद्ध रीतीने सुरू आहे। देशाची सुरक्षा याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पूर्णपणे खेळखंडोबा केलेला आहे। पण एका बाजूला संसदेमध्ये घुसखोरी होते, बेरोजगार तरुण घुसतात, संसदेच्या सुरक्षेला तडीत मारतात। 2 तरुण मुलं आली, ती कोणाच्या पासमुळे आली, त्यांच्यावर काही कारवाई झाली का, म्हणजे प्रश्न विचारला, दुसरा कोणी प्रश्न दिला,
तर त्या व्यक्तीला, त्या महिलेला तुम्ही खासदारकी त्याची रद्द करून टाकली. पण एवढी मोठी सिक्युरिटी थ्रेट कॅनिस्टर घेऊन तुमच्या संसद भवनमध्ये आले, नवीन संसद भवन, तिथे त्या MP ला अजून प्रश्न देखील विचारला नाही. हे सगळं विचार करून त्या तरुण मुलांनी नोकऱ्या नाहीयेत देशात म्हणून ते पाऊल उचललं. ह्याच्यावर आपण गंभीरपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. की खासदारांच्या निलंबन प्रकरणी पुणे, सोलापुरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीला आग लावण्याचं काम सुरू असल्याचा घणाघात प्रणिती शिंदेंनी केला. 146 खासदारांचं, इंडिया आघाडीच्या खासदारांचं निलंबन झालं लोकसभेत. का? कारण का त्यांची चूक एवढीच होती की त्यांनी प्रश्न विचारला. आज एवढ्या अहंकारी पंतप्रधानांना, एवढ्या अहंकारी सत्ताधाऱ्यांना जर एक कॉन्क्रीट ऑपोजिशन जे आपण म्हणतो, विरोधकांचं काम प्रश्न विचारण्याचं असतं, तरच लोकशाही त्या ठिकाणी जिवंत राहू शकते. आज त्यांना विरोधकांचाच आवाज दाबायचा. विरोधक आहेत, एक कॉन्क्रीट ऑपोजिशन आहे, हे ते स्वीकारत नाहीयेत. संसदेमध्ये झालेल्या खासदारांच्या निलंबनावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. देशभरात विरोधकांकडून आंदोलनं सुरू आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष सभागृहाची शिष्टाई मोडत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.